गणेश साहेबांचं अभिष्ट चिंतन सांगतो आणि मग अभंग सांगतो आणि कीर्तन संपवतो. बोला पटकन. आता हा गणपती बाप्पा जो आहे हा कसा आहे? महिला मंडळ पटकन. हा पोरगा कोणाचा आहे? पार्वतीचा. आणि याचा बाप कोण आहे? शंकर. याचा बाप शंकर आहे. मग शंकर अवतार कोणाचा आहे? शंकर अवतार महादेवाचा. त्यांचा दोषच नाही. चॅनल बदलला का मालिकेमध्ये? अरे शंकराचा एक अवतार आहे प्रत्येक गावात. आता बटाबटा बोलायचं बरं का. आपल्या कीर्तनाला बोललो तर सुद्धा बसत. शंकर कशा फिरतो? शंकर फिरतो कशा? नंदीवर. शंकर कशा फिरतो? नंदीवर. नंदीवर. त्याचा पोरं कसं फिरतो? मुंजावर. आणि त्याची बायको कशावर फिरते? वाघावर. करेक्ट. बायको फिरते वाघावर, नवरा फिरतो बैलावर, पोरग फिरतं मुंजावर. मग महिलांना आरक्षण पहिलंच होतं का आत्ता आहे? आणि आता हे लोक टापा मारते आम्ही महिलांना लय अधिकार दिले. मूर्खपणा करू नका. पहिलाच होता. मग शंकर पहिल्यापासून बैला होते. माझा शंकर कुठे? पार्वती गेली स्कूटीवर मीटिंगला. शंकर वडितोय झोळीच्या द्वाऱ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली. 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 ते कार्ट म्हणलं दूध दे. आपली आई आली. आपली आई आली. ती कार्ट म्हणलं माई एकट्याची. तुझी गेली दिंडी. हा एकदंत आहे. हा वक्रतुंड आहे. हा लंबोदर आहे. हा सुखकर्ता आहे. गणपतीला लाल रंग प्रिय आहे. तो एकदंत आहे. तो वक्रतुंड आहे. तो लंबोदर आहे. तो विघ्न हरताय. तो सुखकर्ता आहे. तो दुःख हरताय. बुद्धीची देवता आहे. उंदरावर फिरतोय. रीती सिद्धी त्याच्या बायका आहेत. नाकात डोळ्यात बारीक आहे. नाकात सोंडीत वाकडा आहे. पोटात मोठा आहे. आणि सगळ्याकडे बारीक लक्ष आहे. गणपतीचे डोळे बारीक का? प्रत्येक भक्ताकडे सूक्ष्म पाहणार. कोणता भक्त मला बुडवताना गोवा करून आणता? त्याचं तोंड वाकडं करून बघायला. काही तर ताट फिरते आणि घंटी बंद होती. आरतीची सवय नाही. याकडे गणपती पेटवला पण इकडे घंटी वाजत. हा एकदंत आहे. हा वक्रतुंड आहे. हा लंबोदर आहे. आणि त्याची आज नेमकी संकष्टी आहे. हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे. पण माहिती म्हणून सांगतो पहिला म्हणून, वर्षातल्या सगळ्या चतुर्थीचा चंद्र पाहावा, पण एका चतुर्थीचा चंद्र पाहू नये. करेक्ट. आनंद चतुर्थीला काय चंद्र निघाल? गणेश चतुर्थीचा चंद्र. आनंद चतुर्थीला चंद्रच नाही निघणार. दुसरी दिवशी पौर्णिमा. आनंद गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. जर पाहिला तर पाहिला तर माणसावर आळ येतो. आळ आळ आळ. कुणावर आलता असेल जर पाहायचं असेल तुम्हाला तर कृष्णावर मणी चोळण्याचा आळ आलता. कृष्णाच्या आयुष्यात एकदाच आळ आलता. तो मणी चोळण्याचा आलता. या बाबाच्या नादी नाही. हा गणपती नंगाटच देवे. याचा बाप फिराय उंदराव. हे घरच खाट्याळ आहे. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. पण याचा बाप इतका नंगाट होता महाराज. याच्या बापाची मेली बायको. पूर्वीला बायका करायची लोक. करायचे म्हणजे मिळतही होत्या. आता बायको मिळणं. 4 फ्लॅट घेऊ शकता तुम्ही सकाळपर्यंत. बायको नाही करू शकत. आता जे राहिलेत लग्नाचे तुम्ही तो नाच सोडून द्या. बायका नाही तुम्ही आता अशीच हायवेला
हो बायका कशी काय म्हणते रेंज गेली काहींची रेंज